उन्हाळ्यात फक्त रोज हा एक लाडू खा आणि वजन कमी करा. अशक्तपणा, हाडांचे दुखणे, केस गळती, थकवा दूर पळवा. आज आपण जे लाडू बनवतोय हे शरीराला ऊर्जा देणारे, भरपूर प्रोटीनयुक्त, शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम सुद्धा आहे. त्यामुळे हाडांसाठी आणि केसांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी याची चव आहे. साखरेचा अजिबात वापर केलेला नाही. शिवाय हे लाडू 2 ते 3 महिने आरामात टिकतात. तर हे पौष्टिक लाडू चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. यामध्ये 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे घालायचे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत, याची सालं निघेपर्यंत आणि याचा चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, पोटाचे आजार असतील तर ते कमी होतात. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, वजन नियंत्रणात राहतं. कारण हे मूठभर शेंगदाणे खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं, भूक लागत नाही. यासाठी वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. यामुळे स्नायू मजबूत होतात, शरीराला ऊर्जा मिळते आणि यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे. शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत. मस्त याचा रंग बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता. खमंग असा सुगंध यायला लागलाय. याची सालं तुम्ही पाहू शकता, अशी चेक करायची. निघतायत याचा अर्थ शेंगदाणे चांगले भाजले गेलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी आणि सांध्यांसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे. शेंगदाणे काढून घेतले. आता याच पॅनमध्ये मी इथे 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. मखाने सुद्धा खूपच पौष्टिक आहेत. आपल्याला हे मखाने आहेत ते एकदम स्लो फ्लेमवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असते, फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट भरलेलं राहतं. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडांसाठी, दातांसाठी मखाने खूपच फायदेशीर आहे. जर कॉन्स्टिपेशन असेल, बद्धकोष्ठता असेल तर पोटाचे आजार कमी करतं. हृदयासाठी चांगलं, डायबिटीससाठी सुद्धा मखाने खाणे खूपच चांगले आहे. शिवाय अँटी एजिंगचं हे काम करतं. त्वचेसाठी खूपच चांगलं आहे. यामुळे स्किन चांगली ग्लो करते. यासाठीच मखाने सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. मखाने मी 2-3 मिनिटं चांगले परतून भाजून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे ज्या ताटात काढले त्यामध्येच हे काढून घ्यायचे आणि दोन्ही पदार्थ चांगले एकदम पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर मखाने आणि शेंगदाणे मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेतले. पाहू शकता मखाने छान असे कुरकुरीत झालेले आहेत. शेंगदाणे सुद्धा चांगले भाजले गेलेले आहेत. हे बघा, सालं याची निघतात. आता आपल्याला लाडू बनवण्यासाठी शेंगदाण्याची सालं काढायची अजिबात गरज नाही. कारण शेंगदाण्याची सालं सुद्धा खूपच पौष्टिक असतात. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. यासाठी शेंगदाण्याची सालं मी अजिबात काढणार नाही. शेंगदाणे आणि मखाने आहेत ते मी असेच मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत. आता याची आपण बारीक पावडर करून घेऊया. तर 1-2 वेळा मी फिरवून याची अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, मिक्सरच्या भांड्यात घालण्यापूर्वी पूर्णपणे थंड करून घ्यायचे दोन्ही पदार्थ आणि नंतरच वाटून घ्यायचे. हे बघा, तुम्ही पाहू शकता याची अशी पावडर करून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. तर मी इथे 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घातला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता. यानंतर अर्धी वाटी मी इथे सुकामेव्याची जी पावडर असते ना ती घातलेली आहे. माझ्याकडे होती म्हणून मी ती घातली. तुमच्याकडे नसेल तर इथे काजू, बदाम, अक्रोड, तुमच्याकडे जो सुकामेवा असेल तो थोडासा तुपावर परतून त्यानंतर यामध्ये घालू शकता. यानंतर लाडवाला चांगला फ्लेवर येण्यासाठी मी इथे लहान 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आता यामध्ये घालायचा आहे 1 चमचा साजूक तूप. आपण मखाने आणि शेंगदाणे भाजताना अजिबात तुपाचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. झाकण लावायचं आणि 1-2 वेळा फक्त आपल्याला चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं हे मी फिरवून घेतलेलं आहे. मस्त असं हे पावडर आपली छान तयार झालेली आहे. याला बाइंडिंगसुद्धा छान आलेली आहे. आता ही पावडर आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय. आता इथे माझ्याकडे थोडा सुकामेवा बारीक चिरून घेतलेला होता, तो सुद्धा मी यामध्येच घातलाय. म्हणजे तो दातात जेव्हा लाडू खाताना येतो ना तेव्हा खायला चांगला लागतो. यानंतर सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने.
उन्हाळ्यासाठी खास असे पौष्टिक लाडवाची रेसिपी मी बरेच लाडू अपलोड केलेले आहे, ते सुद्धा मंडळी एकदा नक्की पहा. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थोडंसं बॅटर असं हातावर घेऊन चेक करायचं आहे, बाइंडिंग छान येत आहे. यानंतर मी यामध्ये थोडेसे कळिंगडच्या बिया घालते, यामुळे हे लाडू दिसायला सुद्धा चांगले दिसतात. शिवाय कळिंगडच्या बिया सुद्धा पौष्टिक आहेत, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स केल्यानंतर लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला इथे जर वाटलं की लाडवाला बाइंडिंग चांगली येत नाही, व्यवस्थित लाडू वळले जात नाही, तर तुम्ही इथे 2-3 चमचे साजूक तूप गरम करून यामध्ये घालायचं आणि त्यानंतर मिक्स करून या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. तर हे बघा मी लाडू वळून घेते. शेंगदाणे आपण घातलेले आहेत, त्यामुळे शेंगदाण्यामध्ये स्वतःचं तेल असतं, त्यामुळे याला बाइंडिंग छान येते. शिवाय आपण गूळ सुद्धा यामध्येच वाटून घेतलाय, त्यामुळे याला बाइंडिंग छान आलेलं आहे. पाहू शकता, मला इथे तुपाची अजिबात गरज वाटत नाही. तुम्हाला जर वाटलं की तूप घालायची गरज आहे, लाडू वळता येत नसतील तर 1-2 चमचे तूप गरम करून तुम्ही यामध्ये घालू शकता. एक लाडू मस्त असा वळून झालेला आहे, बनवून झाला आहे. आता दुसरा लाडू सुद्धा एक मी तुम्हाला बनवून दाखवते. सारख्याच पद्धतीने लाडू बनवून घ्यायचा आहे. शेंगदाणे आणि मखाण्यामध्ये भरपूर पोषक तत्व असल्यामुळे असे हे शेंगदाणे किंवा मखाणे एकत्र दोन्ही पदार्थ खाल्लेच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही विचार करत असाल वजन कमी करायचं आहे, तर असे हे लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता. दुसरा लाडू सुद्धा हे बघा मी बनवून घेतलेला आहे, काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा मी बनवून घेते. तर सगळे लाडू आपले बनवून झालेले आहेत. हे बघा, 1 वाटी शेंगदाणे आणि मखाण्यापासून एवढे लाडू हे बनलेले आहेत. हे लाडू 2-3 महिने टिकतात, अजिबात खराब होत नाही. हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा सकाळी 1 लाडू आणि 1 ग्लास दूध तुम्ही पिऊ शकता. खूपच पौष्टिक आहे, हाडांच्या मजबूतीसाठी खूपच फायदेशीर आहे, कारण यामध्ये आहे भरपूर कॅल्शियम. शिवाय प्रोटीन असल्यामुळे केस गळती असेल तर तुम्ही असा हा 1 लाडू दररोज खाऊ शकता. मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे, छान असे लाडू वळले गेलेले आहेत. शिवाय या लाडवामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही, गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे लाडू पौष्टिक देखील आहे. तुम्हाला जर गूळ चालत नसेल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी इथे धागेवाली खडीसाखर येते ना, त्याची पावडर करून त्यानंतर यामध्ये घालून लाडू बनवू शकता. पाहू शकता, एक लाडू तोडून तुम्हाला दाखवलेला आहे. मस्त असा बाइंडिंग आलेली आहे. शिवाय हे लाडू मस्त असे खुसखुशीत बनतात, एकदम तोंडात टाकताच विरघळतात, चवीला तर एकदम छान लागतात. मंडळी, तुम्ही कधी बनवले नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. या लाडवामध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवतं. असे हे पौष्टिक लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आजचे हे शेंगदाणा आणि मखाण्याचे लाडू जराही आवडले असतील तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, म्हणजे त्यांनाही या लाडवाचा फायदा होईल आणि ते सुद्धा बनवून बघतील.